हॅलो माईक चेक 1 2 3 4 हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे, देवाच्या कृपेने आणि अल्कोहोलिक सनासच्या मदतीने. आजची तारीख आहे 16 जानेवारी 2025. दुपारचे 1:30 वाजलेले आहे आणि दादर मुंबईला माझ्या भाड्याच्या घरामध्ये मी बसून हे रेकॉर्डिंग करतो आहे. आजचा विषय आहे आध्यात्मिकता. ह्या विषयावर गेले 35 वर्षामध्ये मी एकदाही बोललेलो नाही. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने हा एक नवा अनुभव आहे, वेगळा अनुभव आहे. विषय आहे आध्यात्मिकता. आमचे मित्र विजयदादा आहेत, खात्यातून निवृत्त झालेले आहेत. पूर्वी नवप्रकाश समूह ठाणे हा त्यांचा मदर ग्रुप आहे आणि सध्या बदलापूरला राहतात. त्यांनी सुचवलं की अहो तुम्ही ह्या विषयावर बोललं पाहिजे. मी म्हटलं अरे तो फार बोजड विषय आहे, मी तेवढा मोठा माणूस नाही आणि माझी काय फार प्रगती झालेली नाही आहे तशा दृष्टीने, त्याच्यामुळे मी आपला साधा माणूस आहे. तर म्हणाले ते माहीत नाही आम्हाला, तुम्ही आध्यात्मिकतेवर बोला. मग मी माझ्या पद्धतीप्रमाणे जरा पुस्तकं वाचली, जरा थोडंसं इकडे तिकडे लिटरेचरमध्ये बघितलं, जुन्या लोकांशी बोललो, स्पॉन्सरशी बोललो आणि मग जे काय मला सुधारलं, जे काय मला अक्कल आली, जे काय मला पटलं, जमलं, अनुभवलं ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. माझंच खरं असा काय माझा दावा नाही आहे. पूर्वी असायचं बरं का, माझा काही वर्षापूर्वी भांडणं केलेत मी, भर मीटिंगमध्ये भांडणं केलेली आहेत. हेच बरोबर तुमचं चुकीचं आहे या विषयावर केलं. पण आता मी वयाने मोठा झालो किंवा म्हातारा झालो किंवा माझी इनिंग संपली किंवा माझी जिरली किंवा मला आता कळायला लागलं, अक्कल आली, काय जे असेल ह्याच्यातलं काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही. पण आता मी पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे माझंच म्हणणं खरं आहे असं माझा दावा नाही. मला जे जमलं, पटलं, भावलं, अनुभवलं, आजूबाजूला बघायला मिळालं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. चला, आणखी सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. काहीतरी 1150 सबस्क्रायबर झालेले आहेत 7-8 महिन्यामध्ये. तर तुम्हाला विनंती अशी की जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याचा महत्त्वाचा फायदा काय ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता हे काहीतरी 117 का काहीतरी नंबर आहे याचा, म्हणजे 117 ऑडिओ अपलोड झालेले आहेत. आता यातले तुम्हाला लाईनीत जर बघायचे असतील तर कुठे बघायला मिळतील तर ते मी तुम्हाला सांगू शकतो. काय करायचं, तुमचं यूट्यूबचं पान उघडलं तुम्ही की खालच्या रांगेमध्ये उजवीकडून दुसऱ्या नंबरला सबस्क्रिप्शन नावाचा शब्द दिसतो तुम्हाला, इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे. तुमचं हिंदी पान असेल तर हिंदीमध्ये, मराठी हिंदीत दिसेल. सबस्क्रिप्शन नावाचा शब्द आहे. त्या सबस्क्रिप्शन नावाच्या शब्दाला बोट लावलं तुम्ही की दुसरं पान उघडतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन केलेली चॅनल सगळी दिसतात. त्याच्यामध्ये आता माझं एक मराठी चॅनल आहे ज्याच्यामध्ये मराठी शब्द दिसतं, एकता सेवा मुक्तता, आणि जे हिंदी चॅनल आहे ज्याच्यामध्ये इंग्रजी शब्द दिसत आहेत, युनिटी सर्व्हिस रिकव्हरी. दोन्ही ब्लू कलरचंच आहे, वेगळा जरा कलर आहे. तर त्याला तुम्ही बोट लावलं की तुम्हाला उलटी गिनतीप्रमाणे, म्हणजे आत्ता अपलोड झालेला पहिल्यांदा दिसेल आणि सगळ्यात पूर्वी अपलोड झालेला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, पायरी पहिली, दुसरी, तिसरी, ते तुम्हाला खाली गेल्यावर दिसतील. त्याच्यामुळे सबस्क्राईब केल्याचा फायदा हा आहे. दुसरी गोष्ट, जाणते मंडळी सांगतात की सबस्क्राईब करायचं जे काय असतं ते ना तुमच्यासाठी करायचं ना माझ्यासाठी करायचं, ते पुढच्या पिढीसाठी करायचं. म्हटलं म्हणजे काय बाबा? तर म्हणाला की ते काय म्हणतात त्याला, अल्गोरिदम नावाचं एक तंत्र असतं त्या यूट्यूबवाल्यांचं किंवा इंटरनेटवाल्यांचं. त्याच्यामध्ये जेवढा तुम्ही जास्त त्याचा सर्च माराल किंवा त्याच्यावर कॉमेंट कराल तेवढं ते प्रामुख्याने पुढे दिसायला लागेल, फोरफ्रंटला येईल ते. आता ते खाली जातं, त्याच्याऐवजी ते तुम्ही सारखं ते सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, नोटिफिकेशनचं बेलचं बटन दाबा, हे सगळं करत राहिलेले ते पुढे वरती येत राहतं आणि ते तुम्हाला दिसत राहतं. त्यामुळे आपण हे जे काय करतो आहे ते पुढच्या पिढीसाठी करतो आहे, आपल्यासाठी नव्हे, असं लक्षात आलं की तुम्ही मग सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. माझा ईमेल ID आहे sridharm25@gmail.com, SHREEDHARM25@gmail.com.
ज्यांच्याकडे माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये काही लोक आहेत त्यांना मी आवाहन केलेलं आहे की अरे बाबा तुम्ही तंत्रस्नेही असाल आणि तुम्हाला जर का मी व्हॉट्सअपवर टाकण्यापूर्वीच तुम्हाला नोटिफिकेशन येते आणि मिळते आणि तुम्हाला काय हे फारसं त्याच्यामध्ये काय हे ना वाटत नाही, तर तुम्ही दुसऱ्या सभासदाचा नाव नंबर पाठवा जो किमान 90 दिवस सोबर असावा, बरं का. नाही तर तुम्हाला लाथा घालायचा. 90 दिवस सोबर असावा, मीटिंग करत असावा आणि तुमच्या नक्की ओळखीचा असावा. आयला अनोळखी माणसाचा नंबर दिला आणि त्याला मी पाठवायला लागलो तर तो मला लाथा घालायचा आणि शिव्या घालायचा. ते असं करू नका. त्यामुळे तुम्ही मला सांगितलं की अरे त्या तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टमधल्या 268 नावांमधनं माझं नाव काढून टाका, त्याच्याऐवजी माझ्याऐवजी हे नाव टाका किंवा तुम्हाला काय हवं, तुमच्याकडे जो कोणी लाईनमध्ये उभा असेल त्याचं नाव टाका, काही प्रॉब्लेम नाही. तो मी त्याचं नाव टाकीन. तुम्हाला हवं असेल तुमच्यापैकी कोणाचं, तुमच्या ग्रुपमधला, दुसऱ्या ग्रुपमधला, तुमच्या प्रेमातला कोणी असेल जो किमान 90 दिवस सोबर असावा आणि किमान आठवड्यातनं एकदा तरी मीटिंग करत असावा आणि सभासद असावा अशी अपेक्षा आहे. मग मी त्याला त्याचं नाव लिस्टमध्ये टाकीन नंबर सेव्ह करून आणि त्याला पाठवत जाईन. ठीक आहे. चला, ही पूर्वपीठिका बरीच झाली. आता प्रश्न असा आहे, आध्यात्मिकता म्हणजे काय हो भाऊ? तर आता प्रश्न आला तर आपल्या डोक्यामध्ये जे पहिलं गणित येतं ना ते म्हणजे आध्यात्मिक म्हणजे काहीतरी धार्मिकचा भाऊ दिसतो. हा चुलत भाऊ, सावत्र भाऊ, काहीतरी नातेवाईक धार्मिकचं दिसतो आहे असं आपल्याला वाटतं. आणि ह्याच्यामध्ये वेस्टर्न कंट्रीजमधल्या लोकांपेक्षा, वेस्टर्न कंट्री पश्चिमेकडल्या देशांमधील म्हणजे हे आपले सुधारलेले जे आहेत, इंग्लंड, अमेरिका, युरोपमधली लोक, त्यांच्यापेक्षा आपण आशियामधले किंवा भारतातले लोक जे आहेत ते त्यांची धर्माबद्दलची किंवा आध्यात्मिकतेबद्दलची मतं वेगळी आहेत. त्याच्यामुळे जरा गोंधळ होतो. पण गमतीचा भाग असा आहे की बिग बुकच्या पहिल्या आवृत्तीमध्ये त्याच्याबद्दल काहीही एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं नाही. ते जे काय 164 पानं आपण ज्याला म्हणतो, आपल्यासाठी पवित्र पानं आहेत 164, इंग्रजीत 164 आहेत, मराठीत कमी जास्त आहेत. तर ती जी 164 पानं आहेत त्या पानांमध्ये जे काय म्हटलेलं आहे, जो काय कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल अवेकनिंग, स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स म्हणजे आध्यात्मिक अनुभव आणि आध्यात्मिक जागृती हे शब्द बऱ्याचदा आलेले आहेत. पण ते म्हणजे काय, त्याचा अर्थ काय दिलेला नाही त्याने. पण बिग बुकची दुसरी आवृत्ती जेव्हा काढली गेली तेव्हा त्याच्यामध्ये परिशिष्ट दुसरे आहे. त्या परिशिष्ट दुसरेमध्ये त्या आध्यात्मिक शब्दाचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. परिशिष्ट 1मध्ये 12 पायऱ्या, 12 रूढी, दीर्घस्वरूप, लघुस्वरूप दिलेलं आहे. आपल्या मराठी बिग बुकमध्ये पण आहे बरं का. तुमच्याकडे जर बिग बुक असेल, मराठी बिग बुक आत्ता असेल किंवा नंतर असेल, लक्षात ठेवा. पान नंबर 168 मराठी बिग. आता माझं हे 168 आहे बरं का. नव्या प्रत्येक आवृत्तीमध्ये पान नंबर बदलत गेलेली आहेत, त्याच्यामुळे पुढे मागे होऊ शकेल. पण त्याला मी टायटल सांगतो, परिशिष्ट दुसरे. त्याच्यामध्ये बिल डब्ल्यूनी छानपैकी आपल्याला उत्तर दिलेलं आहे किंवा त्या एडिटोरियल बोर्ड म्हटलं जाईल. पण बिल डब्ल्यू दुसरी आवृत्ती झाली तेव्हा जिवंत होतं, त्यामुळे शक्यता अशी आहे की बिल डब्ल्यूच्या नजरेखालून बिल डब्ल्यूनीच लिहिलेलं असेल वगैरे असू शकतं. तर ह्या दुसऱ्या आवृत्तीच्या परिशिष्ट दुसऱ्यामध्ये मराठी बिग बुक दुसरी आवृत्ती, ते दुसऱ्या आवृत्तीत जे आले ते पुढे चालू ठेवले बरं का. तिसऱ्या आवृत्तीत, चौथ्या आवृत्तीत सगळ्यामध्ये आलेलं आहे, ते काय डिलीट झालेलं नाही नंतर. त्यामुळे परिशिष्ट दुसरे मराठी बिग बुक पान नंबर 168 त्याच्यामध्ये बिल डब्ल्यू किंवा त्यांचं एडिटोरियल बोर्ड असं म्हणतं, आध्यात्मिक अनुभव आणि आध्यात्मिक जागृती. आयकोट मी वाचतोय तिथून, आध्यात्मिक अनुभव आणि आध्यात्मिक जागृती हे जे शब्दप्रयोग ह्या पुस्तकात अनेक वेळा वापरले गेलेले आहेत त्यांचे काळजीपूर्वक वाचन केल्यावर स्वल्पविराम मध्यपाशातून सुधारण्यासाठी पुरेसे व्यक्तिमत्वातील बदल दाखवतात. हा बदल आमच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या रूपात दिसून येतो. त्याच्यामुळे इथे बिल डब्ल्यूने काय एक्सप्लेनेशन दिले आपल्याला, मध्यपाशातून सुधारण्यासाठी पुरेसे व्यक्तिमत्वातील बदल म्हणजे आध्यात्मिकता. इंग्रजी बिग बुक जर तुम्ही काढला, अगदी आत्ता तिसरी आवृत्ती, चौथी आवृत्ती काढलीत जरी, ऑनलाईनवाली असेल तुमच्याकडे किंवा काय असेल ते बघा इंग्रजी बिग बुक, तर त्याच्यामध्ये 572 नंबरचं पान आहे. त्याच्यामध्ये हे अपेंडिक्स 2 आलेलं आहे, बरोबर आहे. अपेंडिक्स 1 12 ट्रॅडिशन्स आणि लॉंग फॉर्म, आणि अपेंडिक्स 2 जे आहे
म्हणजे आपण त्याला आत्ता मराठीमध्ये काय शब्द वापरला बरं, परिशिष्ट दुसरे. तर ओरिजिनलमध्ये तो असं म्हणतो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. द टर्म स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स अँड स्पिरिच्युअल अवेकनिंग आर यूज्ड मेनी टाइम्स इन दिस बुक, which upon careful reading shows that the profound personality change sufficient to bring about the recovery from alcoholism has manifested itself among us in many different forms. तर तो असं म्हणतो की आमच्यामध्ये बदल झालेला आहे आणि बदल झाल्याशिवाय का आमच्यामध्ये दारू बंद होत नाही असं आम्हाला सायकेट्रिस्टने सांगितलं आहे. आणि काही वर्षानंतर आपल्या लक्षात येतं, नवीन नवीन माणसं तुम्ही बघता आणि ती पुन्हा हे होतात, दारूकडे परत जातात, तेव्हा तुमच्या लक्षात येतं काही वर्षानंतर तुम्ही जेव्हा एमध्ये मुरता तेव्हा की अरे नाही रे भाऊ, तो ऐकायला तयार नाही, किंवा तो स्वतःचा अहंकार सोडायला तयार नाही, किंवा तो दुसरी जीवन पद्धती घ्यायला तयार नाही, किंवा तो बदल करायला तयार नाही, किंवा तो ऐकत नाही. आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ओल्ड टायमर बोलताना आपण ऐकतो. आता काय होतं आहे की आता हे अर्थात आम्हाला सायकॅट्रिस्टनी सांगितलेलं आहे बरं का, की प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज, तुमच्यामध्ये व्यक्तिमत्वात बदल झाला पाहिजे. आता हा बदल म्हणजे काय बुवा, तर तुमच्या लक्षात येईल, आठवत असेल तुम्हाला तर दारू पित असताना किंवा अगदी एमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसामध्ये संध्याकाळ झाली की मला दारूची आठवण यायची. संध्याकाळ झाली की माझे पाय मला आपोआपच अड्ड्याकडे घेऊन जायचे. ही वर्षानुवर्ष दारू पिण्याची माझी सवय होती. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी स्लिप झाल्यानंतर, पुन्हा परत आल्यानंतर, एमध्ये येत राहिल्यानंतर मला संध्याकाळ झाली की अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगला जायचं हे लक्षात येतं आणि दारूच्या अड्ड्याची आठवण येत नाही. आता हा माझ्या व्यक्तिमत्वात झालेला बदल. किंवा आपण जर सोबर जगणे पुस्तक वाचलेलं असेल किंवा सोबर जगणे पुस्तकातल्या गोष्टी अनुभवलेल्या असतील, तर पूर्वी आपल्याला कोणी इशारा केला, म्हणजे माझं तर असं बऱ्याचदा झालं आहे बरं का, चहा प्यायला रविवारी सकाळी 11 वाजता आम्ही बसलेलो असायचो आणि आम्ही दोघं दारुडे मित्र होतो. तो एकमेकांना अशी मान हलवून दाखवायचो. म्हणजे 12:30ला तो मोठा काटा असतो ना 30वरती 6वरती, तो थोडा असा हल्ला की 12:31 होतात, बरोबर आहे. तसं त्याची मुंडी थोडी अशी हल्ली की मला इशारा कळायचा. ते 11 चहा मागवलेले असतात, 11 कटिंग, ते 9च कटिंग झाले, 2 कसे एक्स्ट्रा झाले. त्यावेळेला ते दोघं बेवडे गेले, ते साला बोलले नाही, काय नाही. त्याने एकमेकांना इशारा केला आणि ते गेले म्हणाले. त्याच्यामुळे पूर्वी मला 12:30 आणि 12:35मध्ये मोठ्या काट्यामधला जो बदल आहे 5 मिनटामधला, तेवढा बदल म्हणजे 360/12 30 डिग्रीचा बदलसुद्धा मला पुरेसा असायचा दारूकडे जायला. आता मात्र त्याच प्रकाराने किती लोकांनी मला बोलवलं तरी मी दारू प्यायला लगेच उठून जात नाही. हा माझ्या व्यक्तिमत्वातला बदल. आता ही बदलाची यादी खूप मोठी आहे बरं का, त्यामुळे त्याच्यावरती आत्ताच लगेच मी चर्चा नाही करत. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो बदल आहे तो बिल डब्ल्यू पुढे म्हणतात, व्यक्तिमत्वातील बदल किंवा धार्मिक अनुभव हे अचानक व नेत्रदीपक स्वरूपाचे असले पाहिजेत असे अनेकांना वाटले होते. पहिल्या आवृत्ती वाचल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटलं. येस, इंग्रजीमध्ये तो म्हणतो, येस इट इज ट्रू दॅट आवर फर्स्ट प्रायोरिटी गेव मेनी रीडर्स फर्स्ट प्रिंटिंग gave many readers the impression that these personality changes or religious experiences must be in the nature of a sudden म्हणजे अचानक and spectacular नेत्रदीपक upheavals. Happily for everyone this condition is erroneous. तो म्हणतो की आता त्याने त्याच्यात 2 प्रकार केलेत बरं का बदलामध्ये. आता आपण कार्ल युंग नाव ऐकलेलं आहे. कार्ल युंगने त्याच्याकडे रोलँडेज गेला होता, धनाढ्य माणूस, बिल डब्ल्यू बिग बुकमध्ये लिहिलेलं आहे. फक्त रोलँडेज असं नाव लिहिलेलं नाही त्यांनी. कार्ल युंगकडे रोलँडेज गेला, रोलँडेजने ट्रीटमेंट घेतली आणि रोलँडेज नंतर परत घरी गेला, युरोपातून अमेरिकेत गेला, परत प्याला, पुन्हा डॉक्टरकडे आला, म्हणाला आपी आपण को बोलो हम काय को पिया. तर डॉक्टर कार्ल युंगना नंतर कार्ल युंग आणि बिल डब्ल्यूचा पत्रव्यवहार आहे बरं का ग्रेपवाईनमध्ये. मृत्यूपूर्वी 1 महिनाभर आधी कार्ल युंगने पत्र लिहिलेलं आहे बिल डब्ल्यूला. बिल डब्ल्यूने त्यांना पत्र लिहिलं की अहो तुम्हाला सगळं जर माहीत होतं तर तुम्ही तुमच्या पेशंटला तेव्हा का नाही बरं सांगितलं हे ह्या भाषेमध्ये.
तेव्हा त्या डॉक्टरने त्याला पत्र लिहिलं की अरे भाऊ, तेव्हा कोणी डॉक्टर हे ऐकलं नसतं आणि मलाच वेड्यात काढला असता. मग ते काय सांगितलं त्यांनी डॉक्टरनी त्या रोलँड एचला, तर रोलँड एचला सांगितलं, भाऊ तुझ्यामध्ये मी बदल घडून आणायचा प्रयत्न करत होतो मानसोपचार पद्धतीने, पण तो बदल काय घडून येत नाही आहे. हा बदल घडून आणण्यासाठी तू धर्माच्या बरोबर राहा, धार्मिक गोष्टी कर, त्याच्यामुळे तुझ्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, असं मी वाचलं एके ठिकाणी, असं मला वाटतं. त्यामुळे हे झालं कार्ल युंगचं मत. कार्ल युंगने रोलँडला दिला, रोलँडनी शेप आणि कोब्राला दिला, शेप आणि कोब्रानी ए.बी. थॅचरला दिला आणि ए.बी. थॅचर बिल डब्ल्यूकडे आला आणि बिल डब्ल्यूला ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये धर्माच्या बरोबर, ऑक्सफर्ड ग्रुपचा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी संबंध नाही. ऑक्सफर्ड ग्रुप हा अमेरिकेत आहे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ही इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे घोळ करू नका. आमचे लक्ष्मण महाराज अमरावतीवाले आहेत ना भाऊ, नीट काळजीपूर्वक ऐका, काहीतरी भलतंच ऐकाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे नको ते घ्याल आणि तो बडबडत बसाल, श्रीधरने आम्हाला सांगितलं म्हणून पुन्हा माझ्या नावाने शंक कराल. त्यामुळे नीट काळजीपूर्वक ऐका. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हा रोलँड एच गेला आणि रोलँड एचमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नाही, ऑक्सफर्ड ग्रुप म्हणजे आपलं ख्रिश्चन धर्म जेव्हा सुरू झाला पहिल्या शतकात, तेव्हाची जी तत्त्व होती ती तत्त्व आचरणात आणायची, असं त्याचं म्हणणं होतं. त्याचा फाउंडर मेंबर होता फ्रँक बुकमन. आलं लक्षात? तो फ्रँक बुकमन जो होता त्यांनी हे सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा ए.बी. थॅचर बिल डब्ल्यूला परत दुसऱ्यांदा जेव्हा भेटायला येतो, कुठे? चार्ल्स टाउन्स हॉस्पिटलमध्ये. म्हणजे बिल डब्ल्यू ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जाऊन आला, त्या ए.बीने सांगितल्याप्रमाणे तो 4 दिवस सोबर राहिला, परंतु त्याची दारू काय बंद झाली नाही. पुन्हा तो प्याला, पुन्हा तो चार्ल्स टाउन्स हॉस्पिटलमध्ये गेला आणि तो हातामध्ये बिअरची बाटली घेऊन डॉक्टर सिल्कवर्थ समोरून येत होते, त्यांना हाय डॉक करून हँड करून दाखवत होता. तेव्हा बिल डब्ल्यू ॲडमिट झाला आणि बिल डब्ल्यूला तो प्रकाशानुभव झाला किंवा कन्व्हर्शन एक्सपिरियन्स झाला. आता हा आध्यात्मिक बदलाबद्दल आपण बोलतो आहे, तर 2 प्रकारचे आहेत असं इथे तो सांगतो. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं आहे की 2 प्रकार, म्हणजे पहिला प्रकार जो बिल डब्ल्यूला झाला तो होता कन्व्हर्शन एक्सपिरियन्स. म्हणून ए.बी. थॅचरनी बिल डब्ल्यूला पुस्तक आणून दिलं वाचायला. कुठलं पुस्तक? विल्यम जेम्सचं व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस. आत्ता आपल्या कल्पशदादा चिंचवड पुणे यांनी ते शोधून काढलं आणि त्याची ऑनलाईन कॉपी काढली, त्याचं मराठी भाषांतर त्याचं काहीतरी चाललेलं आहे अजून, आणि ते फार क्लिष्ट आहे बाबा. एक तर ते 18व्या शतकातली इंग्रजी भाषा आहे, तर ते मी वाचायचा प्रयत्न केला, मला झेपलं नाही. गुरुजींनी मला, विश्वनाथ गुरुजी माझे पहिले स्पॉन्सर होते, त्यांनी 1989 साली 90 साली जेवढं काय मला सांगितलं तेवढं माझ्या डोसक्यात घुसलं, ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. की व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्समध्ये त्याने सांगितलं की अचानक माणसाच्या आयुष्यामध्ये एकदम मोठा धोंडा येतो आणि त्याच्यामध्ये एकदम बदल होतो. त्याला म्हणायचं कन्व्हर्शन एक्सपिरियन्स, अचानक झालेले बदल. पण बिल डब्ल्यू सोबर राहिल्यानंतर त्यांनी सगळ्या लोकांना 6 महिने तेच सांगितलं. म्हणजे 18 नोव्हेंबर 1934 ते 10 जून 1935 तो ॲक्रॉनला डॉक्टर बॉबकडे आला, तोपर्यंत तो हेच सांगत होता, मला प्रकाश दिसला, मला थंड वारा दिसला, माझ्यामध्ये ताबडतोब बदल झाला. आणि सगळे बेवडे लोक त्याच्या घरी राहायचे. लुईस बिचारी कामावर जायची आणि हा बाबा सगळ्या लोकांना ते तत्त्वज्ञान सांगत बसायचा. त्यातला एक पण माणूस कोणी मायकाला सोबर झाला नाही. एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला, एक जण लुईसच्या मागे चाकू घेऊन लागला, एकाने त्याचे कपडे विकले, पण कोणी दारूपासून दूर काय राहिले नाहीत. त्यामुळे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स सांगून इतरांना त्याच्यावरती काही परिणाम होत नाही आणि लोक वाट बघतात, आपने को विसाला प्रकाश दिखेगा, थंड हवा आएगा आणि मग बदल होईल आणि ढॅन दारू सुटेल. तसं काय अजिबात झालं नाही. शेवटी ॲक्रॉनला जाताना डॉक्टर सिल्कवर्थ बिल डब्ल्यूला सांगतात की भाऊ, तुला जे मी सांगितलं ना ते तू लोकांना सांगत चल, तुझी अक्कल चालून तू जो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहेस ते लोकांना सांगत बसू नकोस. ते सांगितल्याने लोक ते व्हायची वाट बघतात आणि ते होणं एवढं साधं सोपं नाही आहे. ते फार कमी लोकांच्या बाबतीत होतं. बरोबर आहे. गौतम बुद्धाला झाला साक्षात्कार, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताला झाला साक्षात्कार, ज्ञानेश्वर महाराजांना झाला साक्षात्कार. नाही तर मग एवढे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी कुठून लिहिली असती बाबा त्यांनी. त्याच्यामुळे हे असे साक्षात्कारवाली फार अपवादात्मक उदाहरणं आहेत.
तू लोकांना ते सांगू नको. सुदैवाने बिल डब्ल्यूने ऐकलं. ॲक्रॉनमध्ये गेल्यानंतर वांदे झाले, हॉटेलमध्ये दारू प्यायची इच्छा झाली आणि मग काय करायचं, मग डिरेक्टरीमधली नावं बघितली, मग 10 नावं बघितली, 10 फोन केले आणि हेनरिटा सायबरलिंग आणि ॲनी आणि डॉक्टर बॉबपर्यंत पोहोचला. आणि डॉक्टर बॉब 15 मिनटं बोलणार म्हणून सांगून जे आले होते ते 5 तास बोलले, संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत बोलले. आणि त्यावेळेला बिल डब्ल्यूने त्यांना सांगितलं हा आजार, ते स्वतःच डॉक्टर होते त्यामुळे त्यांना तो पटला. त्याच्या रिकव्हरीमधला ऑक्सफर्ड ग्रुपमधली तत्त्व जी होती त्याच्यात फक्त एक होतं रेस्टिट्यूशन, ते त्यांना पटलेलं नव्हतं. मग ते 10 जून 1935ला शेवटची त्यांना दारू बिल डब्ल्यूने दिली. अर्धा ग्लास बिअर, हातपाय थरथरतात आणि ऑपरेशन करायचं आहे म्हणून. आणि मग त्याने ऑपरेशन झाल्यानंतर ते गावभर फिरले आणि ज्या ज्या लोकांना दुखावलेलं होतं किंवा ज्या ज्या लोकांचे ॲमेंड्स करायची गरज होती, फांदाफुंदी केली होती, पैसे खाल्ले होते, घेतले होते आणि ढापले होते आणि त्याची दारू प्यायलं होतं वगैरे वगैरे, त्या सगळ्यांना जाऊन भेटून आले. आणि त्यानंतर मग डॉक्टर बॉब यांची दारू सुटली. तेव्हा डॉक्टर बॉबना जो अनुभव झाला होता तो देखील आध्यात्मिक अनुभव होता, पण तो बिल डब्ल्यूपेक्षा वेगळा होता आणि त्याला म्हणायचं शैक्षणिक स्वरूपाचा बदल. बिल डब्ल्यू म्हणतो व्यक्तिमत्वातील बदल किंवा धार्मिक अनुभव हे अचानक व नेत्रदीपक स्वरूपाचे असले पाहिजेत असे अनेक वाचकांना तेव्हा वाटले होते, परंतु हा नियम नव्हे. आमचे बरेचसे अनुभव म्हणजे आमच्या बऱ्याच लोकांचे अनुभव विल्यम जेम्स म्हणतात तसे शैक्षणिक स्वरूपाचे आहेत. आता हे शैक्षणिक स्वरूपाचं काय आहे तर बिल डब्ल्यू इंग्रजीमध्ये म्हणतो सायकोलॉजिस्ट विल्यम जेम्स कॉल्स एज्युकेशनल व्हरायटी बिकॉज दे डेव्हलप्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. म्हणजे पहिल्या दिवशी आला आणि त्याला सगळं काय कळलं आणि मग तो बाहेर गेला आणि मग तो परत प्याला असं आपण ऐकतो, बरोबर आहे. या काही अपवाद आहेत बरं का. एकच मिटिंग केली आणि बरेच वर्ष सोबत राहिला, तो प्याला का नाही प्याला माहीत नाही, तो येत नाही, त्याचा काही इतिहास भूगोल आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स नाही आहे. पण हे अगदी 0.00% असेल, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट नाही. आपल्याला सर्वसाधारणपणे काय होतं तर सर्वसाधारणपणे पहिल्या दिवशी त्याला साक्षात्कार होतो, आपल्याला मद्यपाश आजार झालेला आहे आणि मी काय एकटाच येडा बोंगळा नाही आहे, माझ्यासारखे बरेच लोक इथे बसलेले दिसत आहेत आणि त्या सगळ्यांनी दारू सोडलेले. मी बापूंना विचारलं भिवंडीला ग्रुपमध्ये, आता दारू बंद करायला काय करायचं, ते म्हणायचे ते ऐकायचं. मग मी असं हाताचं मधलं बोट थुकी लावून त्यांना टिंगणी करून दाखवली, अशी कुठे दारू सुटते का. ते बिचारे नम्र होते. ते म्हणाले की अरे आमची सुटली ना 6 लोकांची इथे बसलेल्या, तू 7वा आहेस ना, तू प्रयत्न कर. आणि मग मला कळलं की एज्युकेशनल व्हरायटी म्हणजे कालच्यापेक्षा आज हुशार, पहिलीपेक्षा दुसरीत हुशार, दुसरीपेक्षा तिसरीत हुशार, तिसरीपेक्षा चौथीत हुशार, बरोबर आहे. पण लिफ्टमधनं वर जाताना परत दारू प्याला तर तो 7व्या मजल्यावरती उतरून खाली येत नाही, तो 7व्या मजल्यावरून 2 क्वार्टर फीत असेल तर 2 क्वार्टरवरनं पुढे चालू होतो 8-10 दिवसामध्ये. त्याच्यामुळे हा जो आध्यात्मिक अनुभव आहे तो जतन करायचा आहे, जतन करायचा आणि वाढीस लावायचा असं बिल डब्ल्यू आपल्याला सांगतो. म्हणजे काय तर सापशिडीच्या खेळामध्ये 92वरचा गडी तो 2 वरती, 94वरचा गडी 2 वरती शिडी सापाने खाल्ला की येतो, आपण सापशिडीत लहानपणी पाहिलेलं आहे. तसं माझे आध्यात्मिक, आता बरेचदा लोक स्लिप झालेले आपण ऐकतो ना, स्लिप झालेली मंडळी सांगतात ना आपल्याला की माझ्यामध्ये बदल व्हायला लागला, मला कंटाळा यायला लागला मिटिंगचा, 30 मिटिंग ऐकायचा कंटाळा आला, काही लोकांची बरोबर माझी भांडणं झाली, मग माझ्या रिझेंटमेंट उफाळून आल्या आणि मग मी यायचा बंद झालो आणि मग यथावकाश पुढे डॅन परत मी दारू प्यालो. तर बिल डब्ल्यू इथं आपल्याला असं सांगतायत की स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, आध्यात्मिक बदल म्हणजे 2 प्रकारचे आहेत. एक आहे कन्व्हर्शन एक्सपिरियन्स, अचानक झालेला बदल, आणि दुसरा आहे शैक्षणिक स्वरूपाचा. त्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये जो होतो तो शैक्षणिक स्वरूपाचा बदल. त्याच्यामुळे आता आध्यात्मिक म्हणजे काय तर आध्यात्मिक म्हणजे बदल व्हायला पाहिजे. कशाचा बदल व्हायला पाहिजे, दारूपासून दूर राहण्यासाठी होणारा बदल, त्याला म्हणायचं आध्यात्मिक बदल किंवा आध्यात्मिक जागृती किंवा आध्यात्मिक अनुभव, बरोबर आहे. स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, स्पिरिच्युअल अवेकनिंग्स आणि काय जे म्हणाल ते. आपला विषय आजचा आध्यात्मिकता आहे. आता आध्यात्मिकता म्हणजे काय ते बिल डब्ल्यूच्या शब्दात आपण ऐकलं बरं का. आता पुढचा प्रश्न येतो तो असा आहे की हे एवढं सगळं राम कहाणी सांगितली कशा करता तर
आपण अध्यात्म आणि धर्म यांची जी गल्लत करतो ती अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पहिल्या आवृत्तीमध्ये किंवा बिग बुकमध्ये लिहिलेल्या स्पिरिच्युअल शब्दाचा अर्थ कसा आहे तर दारूपासून दूर राहण्याकरता स्वतःमध्ये झालेले जे बदल आहेत त्याला म्हणायचं आध्यात्मिक बदल. म्हणजे पूर्वी सांगितलं कोणी तुला एक क्वार्टर देतो की मला गॅरंटर राहा, तर आम्ही खुशाल गॅरंटर राहिलेले आहोत आणि मग नंतर सॉबरेटीमध्ये ते फेडत बसलेलो आहोत. पण आज जर कोणी सांगितलं मला की मी तुला एक क्वार्टर देतो आणि तू इथे सही कर, तर मी करणार तर नाहीच, उलट पिणारही नाही. कारण मला आज कळलेलं आहे की दारू पिणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण. आय एम सायनिंग माय डेथ वॉरंट. त्याच्यामुळे हा जो आध्यात्मिक शब्द आहे त्या आध्यात्मिक शब्दाचा अर्थ बिल डब्ल्यूने सांगितलेला हा आहे. ओके, चला आता आपण जाऊया धार्मिक शब्दाकडे. आता गोची अशी आहे, धर्म म्हटला की त्याची तत्त्व आली, बरोबर आहे. आणि जगामध्ये अनेक धर्म आहेत. बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब ख्रिश्चन होते, पण यथावकाश त्यांनी बिल डब्ल्यूनी त्या एक अंशा पेजमध्ये अ हिंदू टीचर असा एका भारतीय शिक्षकाचा उल्लेख केलेला आहे. मग तो हॅरी मथायसचा आहे का त्याच्या आधी कोणीतरी होता ते आपल्याला माहीत नाही, जाणकार माणसं सांगतील, मला काय त्यातलं फार कळलं नाही बाबा. तर मग हा ख्रिश्चन लोकांचा पंथ नसून हा जगाच्या पाठीवर सगळ्या दारू पिणाऱ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे बिल डब्ल्यूनी बिग बुक लिहिण्यापूर्वी ज्या कॉपीज काढल्या होत्या आणि ज्याची चर्चा केली त्याच्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जसे होते तसे धर्मगुरू देखील होते. आपल्या सुदैवाने त्या धर्मगुरूंनीच आणि काही जाणकार मंडळींनी बिल डब्ल्यूला सांगितलं की ह्याच्यामध्ये ख्रिश्चॅनिटी ठेवू नकोस, नाही तर बिगर ख्रिश्चन असलेले दारुडे मरतील आणि फक्त ख्रिश्चन लोकांचा हा पंथ राहील. त्याच्यामुळे बिल डब्ल्यूला त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये तू हेवन शब्द वापरलेला आहेस. तो हेवन शब्द, हेवन म्हणजे स्वर्ग, स्वर्ग ही कल्पना काही धर्मांमध्ये नाही किंवा काही धर्माला मंजूर नाही. त्यामुळे तू हेवन म्हटलंस तर त्याची वाट लागेल. म्हणून त्याच्याऐवजी त्यांनी एक दुसरा पर्यायी शब्द शोधून काढला. त्या शब्दाचं नाव आहे युटोपिया, UTOPIA. इंग्रजीचं ज्यांच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल त्यांनी सर्चमध्ये टाका, फाइंडमध्ये टाका, तुम्हाला मिळेल. युटोपिया हा शब्द तुम्हाला कुठे आहे ते कळेल. तर अशा अनेक लोकांनी बिल डब्ल्यूला सांगितलं की भाऊ तू हे जे काय लिहिलेलं आहेस ते एका धर्माशी निगडीत ठेवू नकोस, आणि म्हणून त्यांनी कुठल्याही एका धर्माचा उल्लेख केलेला नाही. किंबहुना ख्रिश्चॅनिटीच्या तत्त्वांचा पण कमीत कमी जेवढा उल्लेख करता येईल तेवढा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याच्यातही पुन्हा ॲब्सोल्यूट्स जे होते ऑक्सफर्ड ग्रुपमधले, ॲब्सोल्यूट प्युरिटी, ॲब्सोल्यूट ऑनेस्टी म्हणजे 100% ऑनेस्टी, 100% लाव. ते 100% काय दारुड्याचा स्वभाव नाही आहे, तो बिलिजरंट आहे, म्हणजे उद्धट आहे. तो जे सांगितलं ते जे नको करू सांगितलं ते करणारा प्राणी आहे मी. माझ्या लहानपणी माझ्या घराच्या बाहेर घोडा नवीन आणलेला बांधलेला होता आणि आम्हाला सांगितलं होतं हे घोड्याजवळ जाऊ नका. पण मी जास्त शहाणा असल्यामुळे मी काय दारू पिण्यामुळे दारुड्या झालेले नाही, ते सगळे पर्सनॅलिटी ट्रेट माझे पूर्वीपासूनच आहेत, म्हणून मी दारुड्या झालो. सुदैवाने दारुड्या झालो. आईला चरस गांजा आला असतं तर गंजडी झालो असतो. भिवंडीत राहणार होतो, कोणी दिलं असतं घोडा बिडान ठोक याला सांगितलं असता आणि 5-25 हजार दिले असते तर भले 5-10 वर्ष आत गेलो असतो, परत आल्यावर पुन्हा तेच केलं असतं. त्यामुळे भाग्यवान आहे मी, दारुड्यात झालो आणि एमध्ये आलो, हे आणखी भाग्य माझं. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये धर्माबद्दल बोलू नका. हे बिल डब्ल्यूला सांगितलं. कोणी सांगितलं? ख्रिश्चन लोकांनीच सांगितलं, ख्रिश्चन धर्मगुरूंनीच सांगितलं, सायकॅट्रिस्टने सांगितलं की अरे तुला जर हे जगातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर धर्मबिर्म याच्यात टाकू नकोस. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमस हे एका विशिष्ट धर्माची जागीर, प्रॉपर्टी, मालकी नाही, तर सर्व धर्माच्या किंवा धर्माला मानत नसलेल्यासुद्धा लोकांपर्यंत अल्कोहोलिक्स अनोनिमस पोचली पाहिजे असा प्रयत्न बिल डब्ल्यूने केला. त्याच्यामुळे आपण धर्माबद्दल बोलत नाही. आता काहीही आतताई लोक आपल्यामध्ये आहेत, मग ते विशिष्ट धर्माच्याबद्दल, विशिष्ट धर्माच्या पद्धतीबद्दल बोलतात. मग त्याच्या विरुद्ध दुसऱ्या धर्मातली जी मंडळी असतात त्यांना ते टोचतं आणि मग तुम्ही असं का बोलता म्हणून त्याच्याविरुद्ध ढँट करून त्याच्यावरती राडा होतो.
पण हे अगदी अपवादात्मक कधीतरी होणारं प्रकरण आहे. पण जनरली आपल्याला अक्कल आलेली आहे की आवर प्रायमरी पर्पज इज टू स्टे सोबर आणि हेल्प अदर अल्कोहोलिक्स टू अचीव सोबरायटी. आमचं प्राथमिक उद्दिष्ट स्वतः दारूपासून दूर राहणे, इतरांना दारूपासून दूर राहण्यासाठी मदत करणे. ह्याच्या व्यतिरिक्त झाडं लावा आणि प्रदूषण कमी करा आणि 2च पोरं होऊ द्या आणि खरं बोला आणि समुद्रकिनारे स्वच्छ होले पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत, असले दुसरे कुठलेही उद्योग आम्ही करत नाही. त्याच्यामुळे आम्ही धर्माला सांगितल्याप्रमाणे वागण्यासाठी अट्टहास धरत नाही, कारण असं केलं तर दारुड्या ते ऐकून घेणार नाही. मग आता धार्मिक तुम्ही नाही म्हणता, मग काय बुवा तुमच्या आध्यात्मिकतेचं म्हणणं. तर आपल्या अनुभवातनं बऱ्याच वेळा लक्षात आलेलं आहे की माझी आई मला नेहमी विचारायची की अरे मेल्या त्या दारुड्यांनी त्या मीटिंगमध्ये तुला असं काय सांगितलं जे मी नव्हतं सांगितलं. तिचं म्हणणं होतं की साल्या तू तिथे त्या एच्या मीटिंगला जाऊन दारू थांबवली. आम्ही सांगत होतो तर आम्ही सांगून दारू नाही थांबवली. मी तिला सांगतो अगं त्याने मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी, डिसीज असं सांगितलं मला. ते म्हणाले ते चुलीत घाल तुझे शब्द. मी तुला सांगितलं नव्हतं का. तू मला नेहमी म्हणायचं अरे तो प्रमोद पितो त्याला तू काय बोलत नाही. मी तुला सांगायचं आहे अरे मेल्या तो प्रमोद पितो तशी तू पी, तुला तशी पिता येत नाही. सो यू आर डिफरंट. त्यामुळे तुला काहीतरी थोडी प्यायला गेलं की आणखी प्यावी लागते, काहीतरी मानगुटीवर तुझ्या भूत बसतं. बरोबर आहे. ती बया येते काय सटवी काहीतरी म्हणायचं ते लोक. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की जे धर्म सांगत होता तेच मला अल्कोहोलिक्स अनोनिमसने वेगळ्या स्वरूपात सांगितलं. आणि त्याला आम्ही कधीकधी नैतिक असं म्हणतो. बरोबर आहे. आणि नैतिक म्हटल्यानंतर आम्हाला ते आता बघा ना तुम्ही शाळेमध्ये आपल्या मीटिंग होतात की नाही, प्रत्येक वर्गामध्ये काहीतरी सुविचार लावलेले असतात. नेहमी खरे बोलावे. आम्हाला आवडतं का खरं बोलायला? अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे नैतिकतेचं तत्त्वज्ञान अल्कोहोलिक्स अनोनिमसने आम्हाला गोंडस स्वरूपामध्ये दिलं आणि त्याच्याकरता आमच्यामध्ये बदल घडून आणायला सांगितलं. आणि हा बदल घडून आणण्यासाठी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम दिला. त्या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाला आम्ही आध्यात्मिक कार्यक्रम असं म्हणायला लागलो. त्यामुळे आम्ही जेव्हा आध्यात्मिक कार्यक्रम BW जेव्हा म्हणतो, बिग बुकमध्ये जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याला धर्माबद्दल बोलायचं नसतं. कारण धर्माबद्दल बोललं तर त्यालाच पहिल्यांदा BW गमतीने एके ठिकाणी म्हणतो की अरे असं सगळं जर केलं असतं तर मीच नसतो एमध्ये आलो. कारण BW स्वतःच चर्चमध्ये न जाणारा किंवा चर्चची मतं न आवडणारा बुद्धिप्रामाण्यवादी आणि त्या थॉमस एडिसनचा शिष्य होता आणि त्यांनी काहीतरी 280 प्रश्न त्या थॉमस एडिसनला लिहून दिलेले होते इत्यादी इत्यादी. त्याच्यामुळे तो शास्त्रावर विश्वास ठेवणारा माणूस होता, त्याने धार्मिक नव्हे. मग नैतिकतेमध्ये तुम्हाला अमिताभ बच्चनचे पिक्चर पाहिलेत का तुम्ही? मी 70च्या दशकामधला माणूस आहे. त्यामुळे मी अमिताभ बच्चनचे पिक्चर रगड पाहिलेत. म्हणजे जे डब्यात गेले कोण बघितलंसुद्धा नाही असले पिक्चरसुद्धा मी 3-3 वेळा पाहिलेले. असा वेडा माणूस आहे मी. त्याच्यामुळे आपला अमिताभच्या पिक्चरमध्ये, मनमोहन देसाईच्या पिक्चरमध्ये असं असायचं, अमिताभला एका चौकटीवर उभं केलेलं असायचं आणि त्याला सांगायचे की जास्त हुशारी करायची नाही आणि ह्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही. तू जर का चौकटीच्या बाहेर पडलास तर मग त्याला दाखवलं जायचं ही बघ तुझी बहीण आहे, तिच्यावरती आम्ही बलात्कार करू. ही बघ ही तुझी आई आहे, तिला आम्ही खलास करून टाकू. ही तुझी प्रेयसी आहे, तिची आम्ही वाट लावू. असं काहीतरी सांगितलेलं असायचं. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये अर्थात हे आता माझं विश्लेषण आहे बरं का, हे तुम्हाला पटलंच पाहिजे असं नाही. BWने कुठे लिहिलं उलट्या टाळ्या मारून तुम्ही तुमच्या स्पॉन्सरला हैराण करायला नाही तर असं करू नका. हे मला पटलेलं, मला भावलेलं, मी गणित जे आहे ते मी माझ्यापुरतं मी हे असं मांडतो. तुम्हाला पटलं तर बघा. अल्कोहोलिक्स अनोनिमसने सांगितलं की ही चौकट आहे, या चौकटीच्या बाहेर गेलास तर तू दारू पिशील. आमचे कोणी एक सभासद जुने वकील होते, ते म्हणायचे की वकिलाची जी काय भारतीय दंड संहिता आहे, इंडियन पिनल कोड, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या शिक्षा आहेत. 8 दिवस, 15 दिवस, जन्मठेप, मृत्यू, काय आणखी लायसन काढून घेणे किंवा फाईन लावणे इत्यादी. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा नाहीत. साल्या दारू पिशील एकच शिक्षा आहे. त्यामुळे ह्या चौकटीच्या तू बाहेर गेलास की तू दारू पिशील. आणि ह्या 12 पायऱ्या ज्या त्यांनी दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्या 3 पायऱ्यामध्ये आपण मानसिक स्वरूपामध्ये काहीतरी करत असतो, मेंटल लेवलला करतो. माझं तर गंमतशीर मी म्हणतो की पहिली पायरी काय मी एमध्ये आल्यानंतर घेतलेली नाही, ती मी आधीच घेतलेली होती म्हणून तुम्ही एमध्ये आलो ना. पहिली आणि दुसरी पायरी घेतली, माझी धुलाई झाली होती म्हणून मी एमध्ये आलो. बरोबर आहे. माझ्या एकट्याच्याने दारू थांबत नव्हती म्हणून मी एमध्ये आलो. घेतली की नाही दुसरी पायरी.
मला तुम्ही सांगितलं अरे काय वारकरी आपले जातात एकमेकींचं महिला मंडळी पदर धरतात, किंवा तुम्ही आमच्याकडे 6 डिसेंबरला दादरला प्रचंड प्रमाणामध्ये आमची आंबेडकर मंडळी येतात, ते महिला मंडळी सगळ्या एकमेकींचा पदर धरून येतात. तसं मी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आलो, कोणाला तरी धरला, तो उभा राहिला, तो म्हणाला प्रार्थनेला उभे राहा, तो म्हणाला देवा ज्या परिस्थिती आयला, मी पण म्हणालो. नाही तर त्याच्या आधी देवा शब्द मी उच्चारत नव्हतो, प्रसाद तुडवायचो, देवाच्या तसबिरी फेकून द्यायचो. प्रत्येकाने वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रयोग केलेले आहेत, सगळ्यांनीच केलेत असा काय आपला दावा नाही. काही देवावर विश्वास ठेवणार होते. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर मला कळलं की दुसऱ्या पायरीत, तिसऱ्या पायरीत परमेश्वर सांगितला, अरे मरता क्या नाही करता, कोण का असे नाही चायला, परमेश्वर का थांबवेना, दारू थांबवल्याशी मतलब, तर परमेश्वर थांबव, औषध थांबव, हे थांबव, ती बाकडी थांबव, मीटिंग थांबव, तुम्ही काय म्हणाल ते बोला बा, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार. मरता क्या नाही करता, माझी फाटली होती, माझी दारूनी धुलाई झाली होती, तर तुम्ही सांगाल ते मी करायला तयार होतो. आणि मग चौथ्या पायरीमध्ये मात्र मला मी काय आहे ओळखायला शिकलो. आता बऱ्याचदा प्रश्न असा उद्भवतो की 4-5व्या पायरीमध्ये माझे स्वभावदोष कळल्यानंतर ते मी तसा वागलो नाही आणि त्याच स्वभावदोषाला चिकटून राहिलो तर काय होईल बरं. अहो BLWने वारंवार म्हटलेलं आहे की असं जर तुम्ही केलं नाही तर पुन्हा तुम्ही दारू प्याल. त्याच्यामुळे BLWने ही चौकट जी काय 12 पायऱ्यांची आखून दिलेली आहे, त्या 4-5व्या पायरीमध्ये त्याने ओळखायला सांगितलं. पहिले भाऊ तू काय आहेस ते ओळख, लिहून काढ तुझी खुन्नस, तुझ्या भीती, तुझे लैंगिकतेचे प्रश्न आणि तू हार्म डन टू अदर्स, इतरांना दिलेली इजा, आर्थिक असेल शारीरिक असेल तर त्याच्याबद्दल माफी मागणं, रेस्टिट्यूशन करणं, 9वी 10वी 8वी 9वी पायरी करणं, हे सगळं अभिप्रेत आहे. तर 4-5व्या पायरीत लिहून काढतो. 5व्या पायरीत स्पॉन्सरला सांगतो, स्पॉन्सर तुम्हाला सांगतो अरे हे सगळं मी पण केले भाऊ, त्यात काय मोठं. किंवा तो सांगतो अरे हे करायची माझी पण इच्छा होती, पण मला काय ते मी टरकू असल्याने मला जमलं नाही. किंवा तो सांगतो आयला हे माझ्या तेव्हा लक्षात नाही आलं, बरं झालं तू तेव्हा भेटला नाहीस मला, नाही तर मी पण हे धंदे केले असते, माझ्या लक्षात नाही आलं हे करायचं. त्याच्यामुळे समाजाचा प्रतिनिधी म्हणून, परमेश्वराचा प्रतिनिधी म्हणून तो आपल्याला 5व्या पायरीतला स्पॉन्सर सांगतो की हे सगळं करून आता तुला परत करायचं आहे का, अरे नाही ना करायचं भाऊ, मग तुला माफ केलेलं आहे. 6व्या पायरीमध्ये मी स्वभावदोषापासून दूर राहायला तयार होतो, कारण ते शेणातल्या किड्याला बाहेर काढलं की तो तडफडायला लागतो. गुलाब पाण्यात ठेवलं तरी पण तो तडफडतो, त्याला शेणात नेऊन सोडलं की बरं वाटतं. तसं माझ्या स्वभावदोषांसहित जगताना मला मजा येते, स्वभावदोषांपासून दूर राहताना त्रास होतो. म्हणून 6व्या पायरीत मी तयार झालो. 7व्या पायरीमध्ये मी परमेश्वराची आळवणी केली, बाय तू मदत कर मला, आता माझ्या एकट्याच्याने होत नाही. 8व्या पायरीमध्ये रेस्टिट्यूशन करण्यासाठी कोणाची माफी मागायची आणि कोणाची नाही मागायची ह्याच्यामध्ये माझ्या अकलेचे वांदे आहेत. म्हणून मला स्पॉन्सर सांगितलं आहे प्रुडन्स नावाचा शब्द दिलेला आहे त्याने. प्रुडंट म्हणजे योग्य काय अयोग्य काय ज्याला कळतं त्याला प्रुडंट म्हणायचं. मग ते माझा स्पॉन्सर मला सांगतो की ह्या माफी मागायची गरज नाही, ह्या अमेंड्स करायची गरज नाही. तर मी चालू माणूस आहे, मला जी नसेल करायची ती मी सांगतो नाही ह्याला काय करायची गरज नाही. स्पॉन्सर माझा गुरुजी आणि हा सुभाष दोघांनी माझी गचंडी धरून मला तिथे त्या रवी भिडेकडे नेला, दुकानात ढापलेले पैसे दारू पिताना त्याला परत द्यायला लावले, त्याच्याकडे माफी मागायला लावले. आणि गुरुजी मला म्हणाले होते इथे पोपटासारखा बोलतोस, तिथे जर का बोलला नाहीस तर तुझी लाज काढीन, लक्षात ठेव. त्याच्यामुळे मी टरकून होतो गुरुजींना. आणि म्हणून मग 8व्या पायरीमध्ये यादी कोणाची करायची कोणाची नाही करायचं ठरवणं, आणि 9व्या पायरीमध्ये प्रत्यक्ष माफी मागणे. 10व्या पायरीमध्ये रोजच्या रोज होणाऱ्या चुकांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लगेच कबुली करणे. 11व्या पायरीत ध्यानधारणा. अरे बाप जन्मात कधी ध्यानधारणा केलेलं नाही, काय माहीत नाही. फुल टाईटमध्ये झोपायचो आणि आकाशामधले तारे बघायचो आणि ते देवाशी कुठे दिसायचं देव भगवंत जाणे, त्याच्याशी भांडायचो, त्याला शिव्या बिव्या, साला तू मेरे को बेवडा किया, आणि हा ध्यान करायला सांगतो आणि मला काय ते जमेना. मग BLW म्हणाला की अरे प्रार्थना म्हण. मग आपली ही ती विश्वशांतीची प्रार्थना वगैरे नाही बरं का, हे कोणीतरी ते सद्गुरू वामनराव पैंचं विश्वशांतीची प्रार्थना नावाचं प्रकरण होतं, ते त्या कुठल्या तरी प्रार्थनेला चिकटवलेलं आहे रिहॅबवाल्यांच्या. जगातील सर्व मद्यपीडितांवर तुझी कृपादृष्टी असू दे वगैरे, ते अल्कोहोलिक सायन्सच्या लिटरेचरमध्ये नाही आहे. मी जरा ऑर्थोडॉक्स माणूस आहे, त्यामुळे पुस्तकात कुठे आहे लिटरेचरमध्ये गोलात त्रिकोण असलेल्या एम्ब्लेम असलेल्या साहित्यामध्ये कुठे लिहिलं. आता ते एम्ब्लेम गेला बरं का, लोगो एनी सोडून दिला, त्याच्यानंतर कटकटे करण्यापेक्षा एनी तो लोगोच सोडून दिलेला आहे. तर सांगायचं हेतू असा की 11व्या पायरीत
प्रार्थना आणि ध्यान यांच्या उपयोगाने परमेश्वराची संपर्क साधायला लागला. आपला काय बाबा अजून झालेलं नाही, पण अधूनमधून अक्कल येते थोडीफार तरी. कारण तो 12 आश्वासनं दिलेली आहेत की नाही 9व्या पायरीनंतर, त्या 12 आश्वासनामध्ये तो म्हणतो ज्या गोष्टी आम्ही स्वतःसाठी करू शकत नव्हतो त्या गोष्टी परमेश्वर आमच्यासाठी करत आहे. आईला अचानक कुठून आला परमेश्वर बाबा दारुड्याच्या आयुष्यामध्ये? इतके दिवस तर तो दारू पिऊन टाईट व्हायचा. आम्ही सांगायचो अरे आज ड्रायडे आहे, कुठेतरी सोय होऊ दे, परमेश्वराला सांगायचं. तेवढाच माझा परमेश्वराशी संबंध. पण अल्कोहोलिक सायन्समध्ये आल्यानंतर सारासार विचारबुद्धी, नैतिकता किंवा षडरिपू किंवा 7 सिन्स किंवा आध्यात्मिक किंवा धार्मिक किंवा प्रामाणिकपणा किंवा स्वभावदोष किंवा चांगल्या गोष्टी, या सगळ्याची एक चौकट बनवून त्यांनी 12व्या पायरीत सांगितलं की जे मला मिळालेलं आहे ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. त्यानंतर माझ्या सगळ्या आयुष्याच्या क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत. बिग बुकमध्ये इतरांबरोबरचे कार्य म्हणजे 12वी पायरी असं जरी दिलेलं असलं तरी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये मला जेव्हा जेव्हा माज येतो किंवा जेव्हा जेव्हा माझे अडते किंवा माझा फाटते तेव्हा मी ते 12x12 काढतो. आणि जेव्हा जेव्हा मी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये वाचायला सुरुवात करतो तेव्हा मला रडू येतं. एरवी काही मी रडणारा माणूस नाही. आई वडील गेले तरी पण रडलो नाही. मी एकदाच रडलो, तो पण वेड्यासारखा रडलेलो आहे. इंदिरा गांधीचं ते हे आहे काय म्हणतात म्युझियम जो आहे दिल्लीमध्ये, तिथे मी गेल्यानंतर मी धाय मोकलून रडायला लागलो. आणि माझी बायको आणि माझी पोरगी ओढणी लावून तोंडाला फिदी हसत होत्या. त्या काय मला जवळ हात रडू नको सांगायला आल्याच नाही. त्यांना ह्याचाच धक्का बसला होता की हा वेडा माणूस रडतो कसा. आणि माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी इंदिरा गांधी, काँग्रेस, 1971चं युद्ध वगैरे सगळं एवढं पाहिलेलं आहे, त्याच्यात खूप इन्व्हॉल्व होतो मी. आणि जेव्हा ते इंदिरा गांधीच्या रक्ताचे डाग बी बघितले तेव्हा मला शहारा आला. माझा तिचा चष्मा बघितला आणि तिचे फोटो पाहिले आणि मी ढसा रडायला लागलो. मग शाळेतले एक मास्तर होते, त्यांच्या बायको शाळेत मास्तरीण होती ना, त्यांच्या शाळेच्या मास्तर एक होते, आमच्या मुलीचे मास्तर होते, ते माझ्या खांद्यावरती हात ठेवायला लागले, उगी करायला लागले. शी वॉज अ ग्रेट लेडी असं म्हणाले. त्याच्यामुळे मग मी शांत होतो. त्यामुळे असं मी चक्रम माणूस आहे, मी कधी रडणारा माणूस नाही आहे, पण ते रडतो आणि स्वतःशी रडायला सुरुवात करायला लागली. 12व्या पायरीमध्ये आम्हाला जे मिळालं ते आम्ही सगळ्यांना सांगितलं. तर असा हा आध्यात्मिक कार्यक्रम. आता मी तुम्हाला आज 2-3 गोष्टी ह्या शेअरिंगमध्ये सांगायचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट म्हणजे विस्तृतपणे मी सांगितलं आणि त्याला मी आधार घेतला होता ते बिग बुकमधलं परिशिष्ट 2. मराठी बिग बुक जेव्हा संपतं, डॉक्टर बॉबची स्टोरी संपली की परिशिष्ट 1 आहे, दीर्घ स्वरूप दिलेलं आहे रूढींचं, आणि परिशिष्ट 2मध्ये त्यांनी हे वाक्य दिलेलं आहे. हे वाक्य कोणालाही लक्षात ठेवलं पाहिजे. मद्यपाशातून सुधारण्यासाठी पुरेसे व्यक्तिमत्वातील बदल म्हणजेच आध्यात्मिक बदल आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी सांगितलं आहे पर्सनॅलिटी चेंज सफिशियंट टू ब्रिंग अबाउट द रिकव्हरी फ्रॉम अल्कोहोलिझम हॅज मॅनिफेस्टेड इटसेल्फ अमंग अस इन मेनी डिफरंट फॉर्म्स. त्याच्यामुळे दारूपासून दूर राहण्याकरता स्वतःमध्ये केलेले बदल, मग बायकोपुढे शरणागती पत्करणे, साहेबापुढे शरणागती पत्करणे, अशा प्रकारे आयुष्यामध्ये आलेल्या परिस्थितीला तोंड देणे. मी आयुष्यात कधीच कर्ज नाही काढलं हो, मला कोणाचं देणं नाही आहे. मी स्वतःची 3 घरं घेतली, म्हणजे एक विकलं, दुसरं घेतलं, दुसरं विकलं, तेव्हा मी कधीही कर्ज काढलेलं नाही. हाऊसिंग लोन पण काढलेलं नाही. असा गाढव माणूस आहे मी. माहीत नाही देवाने काय योजना आखलेली होती, त्याच्यामुळे माझ्याकडे कर्ज नाही. त्याच्यामुळे आज अल्कोहोलिक सायन्समध्ये आल्यानंतर मागे वळून बघतो तेव्हा मी जगण्याची पद्धत जी आहे ती अल्कोहोलिक सायन्सने अभिप्रेत असलेली आहे. माझी मुलगी 12 स्टेपचा मेसेज द्यायला सिद्ध आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये बसलेलो असताना तिने सांगितलं हो तुमचे गडबड नंतर करा. हे माझी शेजारी बाई बसलेली आहे ना KEMच्या याच्यामध्ये आम्ही बसलो होतो. ती म्हणाली शेजारची बाई गप्पा मारते बघा तिच्या बाजूच्या बाईशी, तिथं कोणतरी ॲडमिट आहे. मग विलास आणि मी तिच्याशी बोललो. अहो माझी आजी 74 वर्षाची, ती भजनी मंडळात जायची. तिकडे जाऊन ती कोणी आमचा नातू दारू पितो वगैरे सांगायचं. ती सांगायची अरे त्याचं नाव आणि पत्ता लिहून द्या, आमचा नातू किंवा त्यांचे ते संस्थेची माणसं जाऊन त्याला भेटतील, त्याची दारू बंद होईल, काय काळजी करू नका. तर अल्कोहोलिक सणास हे काही वेगळं राहिलेलं नाही, तर ते माझ्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग झालेलं आहे. माझ्या कुटुंबियांच्या आयुष्याचं अविभाज्य अंग झालेलं आहे. आणि असं व्हायचं कारण असं आहे की अल्कोहोलिक सणासने दिलेला 12 पायऱ्यांचा कार्यक्रम हा आध्यात्मिक आहे, म्हणजे माझी दारू बंद करायला समर्थ आहे याच्याबद्दलची खात्री माझी, माझ्या घरच्या लोकांची आणि जगामधल्या असंख्य लोकांची. परवा ह्याला गेलो तो कुठे सेलूला, परभणीला, त्या
PI मीटिंगला 25 न्यूकमर आणि मग त्यांना गुलाबाचं फूल आणि त्यांना ते पाम्पलेट देणे आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी 10:30 वाजता मीटिंग सुरू होणे. काय भाग्य उजळतं एकेका माणसाचं, अशी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे. आता मी जो घेतला तो आध्यात्मिक आहे वगैरे म्हणून काय मी घेतला नाही. मी आपला दारू पुढे माझी फाटते, परत दारू प्यायची नाही मला, म्हणून मरता क्याने करता तुम्ही जे सांगितलं ते मी करायला सुरुवात केली. आजही मी मिटिंगला जातो कारण दारू पिल ही भीती वाटते. काय त्याच्यात मी काय चुकीचं काय नाही आहे. मला भीती वाटते थोड्याफार प्रमाणात. किती वाटते, 1% वाटते का 400% वाटते ते काय मला सांगता येणार नाही. मग काय उपयोग आहे एवढी वर्ष दारूपासून? नाही उपयोग. जा, तुझं काय म्हणणं असेल ते तुझ्याकडे ठेव. माझी जी काय फिलॉसॉफी आहे, तत्त्वज्ञान आहे, ज्याच्यावरती मी जगतो, ज्याच्यावरती मी दारूपासून दूर राहतो, ते मला पटलेलं आहे ते तुला मी सांगतो. पटलं तर घे, नाही पटलं तर सोडून दे. तुझा मार्ग तुला मोकळा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. अल्कोहोलिक्सनच म्हणते, भाऊ आम्ही जे सांगतो ते बघ, नाही तर आमचे दरवाजे उघडेच आहेत. जुने लोक सांगायचे जिरली नसेल तर जिरून ये. तर कुणी जिरवायला जाऊ नका. हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा धर्माशी संबंध नाही, तर दारूपासून दूर राहण्याकरता स्वतःमध्ये घडून आणलेले बदल, त्याला म्हणायचं आध्यात्मिक. आता आपल्याकडे भाई लोक काय काय आध्यात्मिकवरती बोलतात ते भगवंत जाणे, मला नाही माहीत. आमच्या लहानपणी ते गॉड एरिक म्हणायचे त्याला. ते एरिक डी असे हातामध्ये 12 पायऱ्या घेऊन काय काय समजावून सांगायचे इंग्रजीमध्ये. आमच्या अरुणभाई त्याची गंमत छानपैकी हे मस्त करतात, वक्रोक्ती त्याची छान करतात. त्यामुळे धर्माला अभिप्रेत असलेलं जगणं असं जरी ह्या 12 पायऱ्यांमध्ये असलं तरी आम्हाला धर्म म्हटलं की डोसकं फिरतं. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो आध्यात्मिक शब्दाचा अर्थ दारूपासून दूर राहण्याकरता स्वतःमध्ये केलेले बदल, जे मी 12 पायऱ्यांच्या मार्फत करतो. आणि मला जी काय बेसिक प्रिन्सिपल दिलेली आहेत कशामध्ये, सोबर जगणे पुस्तकामध्ये, केम टू बिलीव पुस्तकामध्ये असंख्य सभासदांचा अनुभव आहे. त्याच्यानंतर ग्रेपवाईनमध्ये दिलेलं आहे, बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये कंपाईल केलेलं आहे. बिल डब्ल्यूचं लिखाण सगळं लँग्वेज ऑफ हार्ट पुस्तकामध्ये कंपाईल केलेलं आहे. बिल डब्ल्यूच्या पासिटॉनमध्ये त्यांनी लिहिलेली पत्रबित्र ह्याचा सगळा संदर्भ घेतलेला आहे. त्याच्यानंतर ॲज बिल सीज इट नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात बिलनी केलेलं अनंत प्रकारचं लिखाण जे आहे. बरं गंमत अशी आहे की बिल डब्ल्यू काही लेखक बिखक नव्हता बरं का, तो शेअर मार्केटवाला माणूस होता, कॅल्क्युलेटर आणि आकडेवाला माणूस होता. पण देवाची योजना होती की त्याने आम्हाला असं घडवलं. आमच्या पूर्वसुरींनी हे सगळं केलेलं होतं, तेच आम्ही करायचा प्रयत्न केला. आणि पुस्तकामध्ये ठिकठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर 4थ्या पायरीमध्ये लैंगिकतेबद्दल त्यांनी जे लिहून ठेवले तिथे वाचा. तो म्हणतो की आमच्यामध्ये बदल झाला नाही आणि आमची वागणूक इतरांना अपायकारक झाली तर आम्ही पुन्हा दारू पिणार. आम्ही कुठल्याही प्रकारचा सिद्धांत सांगत नाही, आमच्या अनुभवाच्या ह्या गोष्टी आहेत. तर मला मेंबरनी सांगितलं, आईने सांगितलेलं, गुरुजींनी सांगितलेलं, ह्यापैकी कोणी सांगितलेलं पटलं नाही. पण मला बिल डब्ल्यूनी सांगितलेलं पटतं, कारण बिल डब्ल्यू आपल्या सगळ्यांचा बाप आहे. त्यामुळे त्यांनी जे काय सांगितलं आम्हाला ते पटलं. त्यांनी सांगितलं आध्यात्मिकता म्हणजे स्वतःमध्ये घडून आणलेला बदल. तो मी बदल घडून आणला. बरं तो बदल एकदा झाला म्हणजे कायमचा टिकत नाही. स्पिरिच्युअल कंडिशन कॉन्टिंजंट अपॉन द यस्टरडेज फिलॉसॉफी असं तो म्हणतो की आम्हाला जी रिप्राईव्ह मिळालेलं आहे, दारूपासून दूर आहे, ते 1 दिवसाचा धंदा आहे. त्यामुळे एकदा बदल झाला की तो कायमचा बदल राहील असं काय अल्कोहोलिक सनानस म्हणत नाही. अल्कोहोलिक सनानस सांगतं चांगलं काम नाही तो मग स्लिप का होत असतील माणसं. पैसे आले म्हणून स्लिप झाले, बाईची लफडी केली म्हणून स्लिप झालो, सत्तेच्या मागे लागलो म्हणून स्लिप झालो, च्या मीटिंगला यायचं बंद झालो, कंटाळा यायला लागला, दुसरी काही महत्त्वाची गोष्टी सापडल्या आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्ही परत दारू प्यालो. त्यामुळे आम्हाला दारू प्यायची नाही म्हणून आम्हाला आध्यात्मिक कार्यक्रम दिलेला आहे आणि तो आध्यात्मिक कार्यक्रम 12 पायऱ्यांमध्ये ठेवलेला आहे आणि तो आम्ही आचरणात आणला की आम्ही दारूपासून दूर राहतो. धन्यवाद. आजची तारीख 16 जानेवारी 2025. आजचा विषय आध्यात्मिकता. आता मला वाटतं 45 मिनटं झाली, थांबायला पाहिजे. जास्त वेळ ऐकत नाही. आमचे अरुण दादा GSOवाले डोंबिवलीचे ओरडतात. ते म्हणाले अरे 20 मिनटाचा व्हिडिओ बनवत जा. म्हटलं अरे मी मास्टर असल्यामुळे ते विषयाची प्रस्तावना करेपर्यंत मला 15-20 मिनटं लागतात. पहिला गिअर पडायलाच 15-20 मिनटं लागतात. असो, आजचा विषय आध्यात्मिकता होता. मला जेवढं जमलं तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला हे पटलं नसेल तर तुम्ही लाथा घाला, शिव्या घाला. त्या यूट्यूबवरती उलटा अंगठा दिलेला असतो, त्या उलट्या अंगठ्याला बोट लावा, सुलट्या अंगठ्याला बोट लावा. काय जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा.
पण आपण सगळेजण दारूपासून दूर राहण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्याच्यातून ना मला पैसे मिळत, ना माझी ॲनॉनिमिटी ब्रेक करत आणि काय करत नाही, हे सगळं चाललेलं आहे. हे आत्ता मला जे सुचलं, ग्रेपवाईनमध्ये कसं कोणी कोणी लिहून ठेवलेलं आहे, तसं आत्ता मला जे सुचलं ते मी बोलून ठेवलेलं आहे. कदाचित 5-50 वर्षानंतर हे गाढवपणाचं वाटू शकतं, त्याच्यामध्ये बदल होईल, मला माहीत नाही. पुढे काय होईल ते मला माहीत नाही. आज मला जे वाटतं ते मी मांडायचा प्रयत्न केला. तुम्ही एवढा वेळ शांतपणे ऐकलत त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद. एकत्र प्रार्थना म्हणूया. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लावू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत राहा. आमच्या बदलापूरच्या विजयदादांचे आभार, कारण त्यांनी सांगितलं, त्यांनी सुचवला म्हणून हा विषय मी घेतला. धन्यवाद. ओव्हर. वन डे ॲट अ टाईम. थँक्यू.